नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील। आज आमची भाऊराया येतात, 10 वाजेपर्यंत येऊन पोहोचेल। तो रात्री त्याने मेसेज टाकलेला दे कोवाडची बस मिळालेली आहे, त्यामुळे तो 9-10 वाजेपर्यंत येऊन पोहोचेल। आणि मम्मी माझी उठल्या लेकाला आवडेल जेवण म्हणून करायला लागलेली आहे। काय करते ते नंतर मी तुम्हाला दाखवते, त्याच्या आवडीचं जेवण आहे। आणि मी बाकीचे सगळं आवरून घेतले, कारण त्यालाही त्याला सुद्धा म्हणजे माझ्याप्रमाणेच स्वच्छता लागते। आणि मी कधीही सांगते की जेव्हा प्रवासातून माणूस येतो आणि घर जेव्हा साफसुथरं दिसतो ना, तेव्हा निम्मा प्रवासाचा जो शीण असतो तो गेलेला असतो। म्हणून मी उठल्या अगोदर सगळं क्लिनिंग करून घेतलं, लादी वगैरे पुसून घेतली। आता मी चाललेले आहे आंघोळीला आणि वातावरण मगाचं परत मोड आल्यासारखं झालंय। हे जे आहे ना हे सगळं, तर हे थोडंसं मला क्लीन करायचं आहे। मला काही सजेशन्स द्याल तर बरं होईल, कारण ते कसं झालंय, पूर्ण परडं जे आहे म्हणजे आज तरी पत्रेवाला येतो म्हणून सांगितलंय, आता विनू आल्यानंतर ते होऊन जाईल। ते जे आहे ना परड्यातलं सगळं, तर ते व्यवस्थित क्लीन करायचं आहे। आणि म्हणजे डोक्यातले काही विचार, पण तुमच्याकडे काही सजेशन असतील की तिथे काय काय मी करू शकते तर खरंच खूप बरं होईल, म्हणजे मला हेल्प होईल। माझ्या डोक्यात पण काही प्लॅन्स आहेत, पण तुम्ही पण सांगितलं तर ते खूप म्हणजे खूप बरं होईल। तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आता मी अंघोळ करून आवरून येते, पूजा वगैरे, आणि त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू राहील। नाही काय करते, माऊची आठवण येते की नाही बाळा? ए डुमक्या, टाटा 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 टाटा, बाय बाय। काय मिलिटरीत ना आलास का काय? मिलिटरीत ना आलास का काय? सुटसुटीत कसा झाला प्रवास? मी म्हटलं मला गंज झाला। कलर करायला पाहिजे त्याला। चला, मासाहेबांनी फेवरेट फूड तयार केलं तुमचं। तू आलास प्रवासातनं काय गेलास मस्तपैकी छान तयार बियार होऊन अगदी मग केस बीस अगदी प्रॉपर। मग झोपल्यानंतर मी माणसं एवढी कशी हँडसम दिसतात। तब्येत बघ हिरोची, आणि मग सांग। चला, आयुष्य सुंदर आहे। पत्रेवाला अजून कुठे राहिला बघ। आता वाजलेले आहेत 4:15। वातावरण थंड आहे सकाळपासून इथले, पण पाऊस पडेल शक्यता आता आहे। थोडं झिरमूट टाईप मध्ये असतं ना, तर तसा पाऊस पडतोय, थोडंसंच आहे। आमचा आता प्लॅन काय होता, मला आठवतंय 4-5 दिवसांच्या मध्ये कुंड्या 4 घेऊन आले, आणि त्या बाहेरच आहेत, तर त्याच्यामध्ये मला रोप लावायचे। मग इथे खालती कोवाडमध्येच खालच्या साईडला एक आहे शॉप असं की तिथे मिळतात, तर तिथे विनू आणि मी जाणार आहे, आणि आरो सुद्धा सोबत येणार आहे। आरो परफेक्टली ऑलराईट आहे। आता मग मी चहा करते, आज मी गाडी चालवणार, विनू चालेल ना? मम्मी चहा झाला? खास लेकासाठी छानसा चहा उकळून केलेला आहे मम्मीने। लेक आला की असं जास्त तिला हे येते। आणि मम्मीनं कधीही देवपूजा केली म्हणजे 8 दिवसांनी जरी परत केली तर असंच दिसणार सगळं, एवढं चकचकीत। अजून काय पाहिजे होतं माहित आहे, इथनं असं ते दरवाजा टाईप असते ना, तसं पाहिजे होतं, कारण पुढे अजून जागा पाहिजे होतं, आणि देवारा थोडासा अजून मोठा पाहिजे होता। इथपर्यंत एवढा असता की नाही, भरपूर मोठा झाला। इथनं असं भरून जरी घेता की नाही एवढंसं, तर जरा मोठा होईता। पहिला कशी इथे देवारास वेगळीच खोली होती, आपण ती काढली, तसं बी होईतं तरी चालेल। चलो चहा पिऊयात थोडासा, आणि चहा पिऊन झालं की मग आपण निघूयात। आता एक पुस्तक विनू घेऊन आले, द पॉवर ऑफ नाऊ, आणि एक ऑलरेडी आहे द सबटायटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग, एक त्यातलं हे दुसरं पुस्तक मी वाचते। हे मला आता वाचते, एक 4 पेजेसच झाल्यात वाचून, आणि हे आता तो घेऊन आला आहे, आणि त्यालाही पुस्तक वाचण्याची खूप सवय आहे। पाऊस पडण्याच्या आधी आम्ही निघतो,
आणि वॉटर प्युरिफायर जे घरात लावायचं आहे. कारण खूप जणींनी मला आरो आवाज जरा कमी करा बा. आरो पण आज खूप झोपला. आत्ता त्यानं आज दिवसभरातच खूप 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 वेळाने आज मोबाईल त्याने घेतला. त्याबद्दल थोडंसं कौतुक वाटतंय मला. तरी त्यानं त्याचा स्क्रीन टाईम स्वतःहून कमी केला. कारण त्याला मी खूप गोष्टी समजून सांगितल्या की स्क्रीन टाईममुळे काय काय होते बघून. तर त्याने स्वतःहून कमी केला आहे तो आता. आता काय सांगत होते तुम्हाला, जे प्युरिफायर आम्ही बघितलेलं प्रॉब्लेम काय झालं, जिथं सिंक लावलेलं तर त्याच्यावरती हे त्यांना होऊ शकते म्हटलं काय पॉईंट. मग तो आता बोललाय, प्लंबर जो आहे मुलगा तो बोललाय की पॉईंट काढून देता पण होऊ शकतो. मग त्याच्यामुळे आता आपण जो प्युरिफायर बघितलाय काल जाऊन मी बघून आले. आधी म्हटलं प्लंबरला विचारूयात, जर ते ओके होत असेल तर मग घेऊन यात ते. कारण पावसाळ्यात खूप गढूळ पाणी येतं परत. आता मध्ये जेव्हा पाणी आलं घाण तेव्हाच सगळ्यांना खूप त्रास झाला पाण्यामुळे. तर आता मम्मीच असणार आणि पावसाळ्यात अक्षरशः म्हणजे पूर वगैरे आला तर अजून प्रॉब्लेम होतो. फिल्टर पाणी येऊन पण काही व्यवस्थित फायदा होत नाही. तर ते एक लावून घ्यायचं आहे. आणि ते कुंड्यांचं एक बघतो आम्ही. पत्रेवाल्यांचं मी मगाशी फोन केला तर ते कसं झालंय, दोन्ही साईडला घालायचं आहे, कारशेडसाठी पण करायचं. त्याच्यामुळे झालं असं की ते थोडासा वेळ लागणार त्यांना. मग तो बोललाय तरी की ताई आजचा दिवस जाईल आणि उद्यापासून करतो आम्ही म्हणून. कारण इथं कटिंग बिटिंगला त्यांना जागा मिळणार नाही, त्याच्यासाठी बघूया होईल. त्यानंतर बाबांचा पण फोन आला होता, उद्या निघणार आहेत ते लोक. मग आरव आजारी होता त्याच्यामुळे मी जाऊ नाही शकले परत एकदा. आता उद्याच जमलं सकाळी तर मग जाऊन येईन. कारण ते लवकर निघणार 11-12च्या दरम्यान निघणार आहेत. त्यामुळे बघते जर झालंच तर मग जाऊन येईन, नाहीतर मग मध्ये एक दिवस सोळ्यामध्ये मला परत एकदा जाऊन यावं लागणार. सो चला आता आपण निघूया. केक घेऊन जाऊया. कोण आहे ते? विचार नाही जा कोण आहे बघ. आलोय नर्सरीमध्ये. आता बघू इथली कोणती झाडं घ्यायच्यात. अरे कोणती कोणती घ्यायची, सगळीच उचलूया काय? इथला इकडे नदी आहे इकडच्या साईडला.
अगं अजून एक काढ, किती बुट्टी त्यातली कुंडी. अजून एक आहे. अरे धर असं धर. ते मला उचलून ठेव आणि ही कुठेतरी परड्यात लाव जरा. हे परड्यात लावतो कुठेतरी. ते हे आहे त्याच्यातलं विमान काय ते मग गमला त्यात हे त्या गमल्यात हे आहे. अगं खरं खराब होईल मम्मी ते. मी काल रात्री कम्युनिटी पोस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये वाटलं की क्वेश्चन अँड आन्सरचा आपला व्हिडिओ आता मला वाटतं 5-6 महिन्याआधीच किंवा त्याच्या पण खूप वेळ झाला करून, आणि त्या दरम्यान खूप सारे नवीन फॅमिली मेंबर्स आपल्यात जोडलेले आहेत. तर क्वेश्चन आन्सरचा एक व्हिडिओ होणार आहे. तो व्हिडिओ उद्यापर्यंत येईल. म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघताय हा माझा ब्लॉग, तर तुम्ही कम्युनिटी पेजवरती जाऊन बघू शकता की ती पोस्ट आहे आणि त्याच्यावरती तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही टाकू शकता. आणि आजच्या दिवसात जेवढे प्रश्न येतील तेवढेच घेऊन मग नेक्स्ट डेला व्हिडिओ करेल मी. आता माझं प्लॅन कसं आहे, ते जे मी प्लांट्स आणलेले आहेत, जे रोपा आहेत जी, तर त्याच्यामध्ये लागणार आहे लाल माती. तर ती लाल माती इथे जवळच मिळते आणि त्याच गावात होसूर म्हणून गाव आहे आणि त्याच गावात लोणचं सुद्धा मिळतं अगदी घरगुती. मला असं एकांकडून कळालं. तर आता बघते मी, विनूला विचारते कुणाकडे मिळते. म्हणजे ते घरगुती लोणचं मला मुंबईला घेऊन जायचं आहे. तो आता खाली गेला, कारण आम्ही जे वॉटर प्युरिफायर घेतलं तर ते कसं बसत नव्हतं समोरच्या त्या जागेमध्ये, जिथे स्कूटीची समोरची जागा असते तिथं. मग आरो पण होता सोबत आमच्या. मग ते हातातून घ्यायचं पण अवघड. त्यात पाऊस पडायला लागला आणि घरी येऊन आम्ही 2 मिनिटं झाली नाही पाऊस थांबलाय पूर्ण. मग विनू आता परत ते आणायला गेलाय आणि आरो म्हणते भूक लागली, त्याला तर चटपटीत खायचं आहे. खरं काय देऊ तेच कळत नाही आहे. मग थोडंसं दुधामध्ये मी त्याला म्हटलं आजच्या दिवसापुरतं तू दूध आणि हळद पी. आता त्याला हनुमानचं जे एक मूवी आहे तर ती लावून दिले. तो बघायला लागलाय, म्हणजे मोबाईलवरतीच बघायला लागलाय. त्याला दिले लावून. तो मोबाईल कनेक्ट होत नाही आहे टीव्हीला. विनू आल्यानंतर करून देईल. आणि मी करते विनूसाठी चटपटीत हे आहेत काजू आहेत, तर थोडंसं बेसन वगैरे लावून छान असं काहीतरी करते. कमेंट अशी आले की घराचं रिनोव्हेशन धनश्री केलेलं आहे, फरशी पण वेगळी बसवलेली आहे, तर घराची होम टूर दे. तर अजून खूप सारं काम आहे. होम टूर तुम्हाला पुढच्या वर्षी मिळेल, कारण मला ही प्रॉपर द्यायची आहे. आणि तेव्हाच, कारण अजून पण पसारा म्हणता येणार नाही. आता मागच्या वेळेला मी घरचा व्हिडिओ दाखवलेला, त्याच्यामध्ये तुम्ही बोललात की पसारा आहे घरातच असतो धनश्री, मग ते खूप छान वाटलेलं. आणि माझ्यासारख्याच सगळ्या बघणार आहेत ज्यांना समजतं की हां असं प्रत्येकानं कसं असतं की घर म्हटलं डेकोरेटिव्ह एकदम वस्तू एकदम प्रॉपर सगळं टापते. मला वाटायचं की अरे लोकांना नाही आवडलं, तर तरी पण मी दाखवलेलं कारण तुम्ही जास्त रिक्वेस्ट केलेला. पण मग इथे पण कसं झालंय, किचनमधलं वगैरे सगळं थोडंसं प्लास्टर वगैरे करायचं आहे, कारण आम्ही ते डोक्यात घेतलं नव्हतं पप्पा वारतील अचानक हे होतील असं, कारण 2 वर्ष तसंही पप्पांची तब्येत अशी हे होती आणि नॉर्मल होते. मामाला म्हणून आम्ही काम पण काढायला घेतलेलं आणि अचानक ते झालं म्हटल्यानंतर ते सगळीच कामं राहिलेत. मग तुम्ही जर म्हणत असाल ओके असेल की ठीक आहे जसं आहे तसं दाखव जर म्हटलं तर ठीक आहे, मी छोटीशी होम टूर देईन, तसं मला सांगा. मग तुमच्यासाठी जसं घर आहे आत्ता तर तसं मी ते दाखवेन. आणि मेन मला जेव्हा माझं मनासारखं माहेरचं पण घर होईल तेव्हा मी दाखवेन. ओके, आता मेन उद्या काम आमचं आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. आता मी काहीतरी थोडीशी गोष्ट भावासाठी करते. थोडे काजू होते ते घेतले, त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं, लाल तिखट, कांदा लसूण मसाला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. पाण्याचा शिंतोडा थोडासा मारलेला आहे, मी जास्त पाणी नाही टाकलं. फक्त त्या काजूंना बाकीचे सगळे जे गोष्टी मी टाकलेल्या आहेत त्या फक्त चिकटाव्या. त्याच्यानंतर चांगलं तेल तापलं होतं आणि ही कढई इंडस व्हॅलीमधून घेतलेली आहे, याचे डिटेल्स मी आधी दिलेले आहेत. त्यानंतर छान असे कुरकुरीत झालेले काजू मम्मीला विनूला दिले. आरवला काय नको होते कारण अजूनही थोडंसं खोकला त्याचं होतं आणि त्याला ते सरप्राईज होतं विनूसाठी. त्याला ही अशी चटपट गोष्टी खूप आवडतात. चांगलं कुरकुरीत खा. आरवला जेव चल म्हटल्यानंतर मामा आल्यावर जेवणार म्हणे. आज मामा याला जिम मध्ये घेऊन गेला होता. काय काय केलास रे जिम मध्ये? काय करू? व्यायाम केलास तू? काय काय केलास व्यायाम? मी नाही सांगणार. आता म्हणते मामा आल्यानंतर मी जेवणार. मी म्हटलं मी तरी जेवून घेते उठ अगोदर. मला देखील आता तर म्हणतोस मामा आल्यावर जेवणार. झालं बाई मामाचं लाड. ओके चला मंडळी, आजचा जो व्हिडिओ इथेच संपतो. उद्या पण छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर आहे. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.